बातम्यांचा वेगवान आढावा। धाराशिव जिल्ह्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे तेरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। धाराशिवच्या संजितपूरचा संपर्कही तुटलाय। पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दुसरीकडे महापुराने हैराण असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। सोयाबीन पिकाचं मोठे नुकसान झालंय। याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। रात्रीपासून धाराशिवमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतो। हवामान विभागाने जो अलर्ट दिला होता त्यानुसार धाराशिवमध्ये आता मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। धाराशिवच्या सर्वच भागात तुळजापूर असेल, कळंब असेल, धाराशिव असेल या परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। तुळजापुरात नवरात्र महोत्सवात या पावसाचा फटका बसतोय। पोलिसांकडून भर पावसातही बंदोबस्त केल्याचा पाहायला मिळतोय। जे भाविक येत आहेत त्यांची तारांबळ पाहायला मिळते। धाराशिवच्या तेरणा नदी असेल किंवा इतर नद्या असतील याच्या पाणी पातळीमध्ये अजून वाढ झाली, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढलेली आहे। माझ्या मागे पाहू शकतात की हा धाराशिवच्या ह्याच्यामध्ये असणारा हा मुसळधार पाऊस आहे। याच पावसामुळे आज जिल्हाभरातल्या सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पावसाची बॅटिंग वाढलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे। कारण सोयाबीनच्या अगोदरच सोयाबीनचा चिखल झालेला आहे। सगळीकडे महापुरानं सोयाबीन चिखलात आहे आणि आता पुन्हा एकदा पाऊस वाढल्यामुळे आता काढणीला आलेल्या सोयाबीनला मोठी कसरत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव।